नमस्कार. आजच्या समारंभाचे अध्यक्ष माननीय विलासरावजी पाटील उंडाळकर, म्हणजे ज्यांना आपण काका म्हणतो, त्यांचं आगमन झालेलं आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. त्याचबरोबर उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांचं आपण स्वागत करूया. त्याचप्रमाणे स्वागताध्यक्ष श्री श्रीनिवास पाटील यांचं आगमन झालेलं आहे. नगराध्यक्षा श्रीमती शारदा जाधव यांचं आगमन झालेलं आहे. आणि त्याचप्रमाणे माननीय श्री विलासरावजी पाटील, म्हणजे आपण ज्यांना बापू म्हणतो, त्यांचंही आगमन झालेलं आहे. या सगळ्यांसाठी टाळ्यांचा एक जोरदार गजर. आणि आपल्याला सामोरे आलेले आहेत ते ज्यांच्या नावानं गेली 25 वर्ष हा वाग्यज्ञ आपल्याला सामोरा आला, त्याचे प्रवर्तक, संस्थापक आणि अध्यक्ष आणि माननीय बाबूराव शेटे यांचे चिरंजीव अशोकराव शेटे. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. अशोकजी, आपणही बसून घ्या. नमस्कार. वेणुताई चव्हाणांच्या नावानं त्यांची स्मृती जपणारं हे जे एक सुंदर सभागृह आहे, त्याचं कलावंत या नात्यानं मी अतिशय आनंद घेतलेला आहे आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत. आज या माननीय बाबूराव शेटे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गेली 25 वर्ष जो वाग्यज्ञ समाज प्रबोधन करणाऱ्या व्याख्यानमालेच्या रूपानं सुरू आहे, त्या वाग्यज्ञाच्या रौप्य महोत्सवी सोहळ्याचं सूत्रसंचालन करताना आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेते आणि व्यासपीठावरच्या सगळ्या मान्यवरांचं पुन्हा एकदा समितीच्या वतीनं स्वागत करते. मंडळी, मुंबईचे माजी महापौर एवढीच बाबूराव शेटे यांची ओळख होऊ शकत नाही. तर कराडच्याच, म्हणजे कराड जिल्ह्यातल्याच येळगावच्या एका छोट्याशा येळगावसारख्या गावातून वयाच्या 14व्या वर्षी एक छोटासा मुलगा आपलं शिक्षण अर्धवट ठेवून पोटा पाण्यासाठी म्हणून आणि आपल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी म्हणून निघतो. मुंबईसारख्या महानगरीमध्ये येतो, अगदी मिळेल ते काम करतो आणि ज्या वेळेला स्वतःच्या पोटा पाण्याची व्यवस्था होते त्यावेळेला त्याला समाजाचा विचार सुचतो आणि समाजातला जो पीडित वर्ग आहे, ज्या वर्गाला नाडवलं जातं, असा जो कामगार वर्ग आहे, त्या कामगार वर्गाला, किंवा आपण ज्याला म्हणतो की जी हातावर पोट असलेली माणसं आहेत, त्या सगळ्यांना हा माणूस एकत्र करतो. एकामागोमाग एक त्यांच्यासाठी सहकारी संस्था निर्माण करतो, त्यांच्या भवितव्याची सोय करतो आणि मग सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक अशा क्षेत्रामध्ये अत्यंत भरीव असं कार्य करतो. आणि हे कार्य करून समाजापुढे एक सुंदर असा आदर्श ठेवतो. अशा अत्यंत मोठ्या माणसाच्या नावानं ही व्याख्यानमाला इकडे साजरी होत राहिली गेली 25 वर्ष आणि याच्याही पुढे साजरी होत राहील. त्यावेळेला ही व्याख्यानमाला त्यांच्या नावानं सुरू करणाऱ्या त्यांच्या चिरंजीवांचंही अभिनंदन करावंसं वाटतं आणि त्याला पाठराखण करणाऱ्या आपल्या सगळ्यांचेही आभार मानावेसे वाटतात. त्यांचं रामभाऊ जोशी यांनी लिहिलेलं जे चरित्र आहे ते जर आपण वाचलं तर बाबूराव शेटे या माणसानं सामान्यपणापासून असामान्यत्वापर्यंत काय काम केलेलं आहे त्याची आपल्याला सगळ्यांना माझ्यासारखीच जाणीव होईल. मी आरंभी आपण ज्यांचं रणभेरी, तुताऱ्या आणि आपल्या सगळ्या सांस्कृतिक अशा सोहळ्यामध्ये स्वागत केलं, त्या सगळ्या प्रमुख पाहुण्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आणि आजचा दिवस या कार्यक्रमासाठी सर्वार्थानं हा समर्पक दिवस आहे, कारण शासनानं आजचा दिवस हा शिवजयंती म्हणून जाहीर केलेला आहे. आणि शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप, अशा शिवरायांचं स्मरण करताना मला एक सांगायचं की ज्यांच्या नावानं ही व्याख्यान मला गेली 25 वर्ष चालू आहे, त्यांनी शिवरायांचे 2 अत्यंत महत्त्वाचे पुतळे की जे अख्ख्या मुंबईचं भूषण आहे, आणि त्यानंतर लोकांनी समुद्रात वगैरे कितीही पुतळे बांधले तरी या पुतळ्यांची सर त्याला येणार नाही, असे 2 पुतळे उभारण्यामध्ये, एक शिवाजी पार्कचा अश्वारूढ पुतळा आणि एक गेटवे ऑफ इंडियाचा जो अत्यंत भूषणावह असा शिवरायांचा पुतळा उभारण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, अशा बाबूराव शेटेंचं स्मरण आपण आजच्या दिवशी करत आहोत.
त्यावेळेला मी पहिल्यांदा आजच्या समारंभाचं अध्यक्षस्थान भूषवणाऱ्या माननीय आमदार श्री विलासरावजी पाटील म्हणजेच काका आणि व्यासपीठावरच्या सगळ्या मान्यवरांना, स्वागत अध्यक्षांना, नगराध्यक्षांना अशी विनंती करणार आहे की सर्वात पहिल्यांदा अध्यक्षांच्या शुभ हस्ते शिवछत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार त्यांनी अर्पण करावा. बापूसाहेब पाटील यांनी दोघांनी पुष्प अर्पण करून शिवरायांची आणि त्यांच्या स्मृतीला आपण वंदन करूया. आणि यानंतर आज व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांनी दीप प्रज्वलनात भाग घ्यायचा आहे. अध्यक्ष, स्वागताध्यक्ष, नगराध्यक्ष आणि त्याचप्रमाणे भाई वांगडे, सातारा सहकारी बँकेचे सातारा सहकारी बँकेचे चेअरमन भाई वांगडे यांनी देखील या दीप प्रज्वलनामध्ये भाग घ्यायचा आहे. बाबूराव शेटे यांनी स्थापन करण्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा असा ज्यांचा भाग असे अशी सातारा सहकारी बँक पहिल्या रांगेमध्ये आसनस्थ व्हायचे. एक असा काळ होता की जिथं महाराष्ट्राची सर्व प्रकारे बांधणी होत होती आणि अशा बांधणीच्या काळामध्ये 1980-81 साली बाबूराव शेटे यांनी महापौरपद भूषवलं. पण त्याच्या आधी सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी अत्यंत भरीव काम केलं. त्यामुळे कार्यकर्त्यानं नेतृत्व गुण सांभाळत आपल्या शिखरापर्यंत कसं पोहोचायचं असतं त्याचा अतिशय सुंदर आदर्श बाबूरावांनी घालून दिला. आणि कुठल्याही प्रकारे प्रसिद्धीची किंवा आपल्याला काही परतफेडीनं काही मिळेल अशी त्यांनी कधी आशा धरली नाही. निरलसपणे ते काम करत राहिले. आणि त्या कार्यकालामध्ये म्हणजे ज्या वेळेला त्यांच्या सगळ्या कार्यकालाची सुरुवात झाली त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून माननीय यशवंतराव चव्हाण होते. बाळासाहेब देसाईंसारखे नेते, सखा पाटलांसारखे नेते त्यावेळेला त्यांच्या अवतीभोवती होते. आणि या सगळ्यांच्या साक्षीनं, या सगळ्यांच्या बरोबर अतिशय झटून एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी जे काम केलं त्या संदर्भात त्या जुन्या आणि आजच्या नव्या पिढीला काय बोलायचंय त्याचा अंदाज आपण घेऊया या ध्वनी चित्रफितीमध्ये. माणसाचं जीवन हे एखाद्या नदीसारखं असतं. खरं तर डोंगरामध्ये एक चिमुकला असा ओहोळ जन्माला येतो, तो वाहायला लागतो आणि आजूबाजूचे अनेक प्रवाह त्याला येऊन भेटतात आणि मग त्या छोट्याशा ओहोळाचं एका मोठ्या नदीमध्ये रूपांतर होतं. आणि नदीमध्ये रूपांतर झाल्यानंतर प्रवाह आणि ओहोळ वेगळे वेगळे राहत नाहीत. तसं बाबूरावांच्या जीवनाचं झालं. चला आपण ऐकूया.